शरयू तीरी म्हणजे आज अयोध्येमध्ये हा सगळा सोहळा सकाळी पार पडला राम मंदिरामध्ये आणि आता शरयू तीरी महादीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हजारो लाखो दिवे शरयू काठावर लागणार आहेत, त्याचंच थेट प्रक्षेपण आपण बघूया। शरयू काठ लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालेला आहे। हा शरयू काठ आहे। काही वेळामध्ये शरयू तीरी आरती होणार आहे, पण दीपोत्सव लक्ष वेधून घेणारा, मोहक असा, आकर्षक असा अयोध्या नगरी पूर्ण सजलेली आहे, कारण आज राम अयोध्येमध्ये आलेले आहेत। त्यामुळे अनेकांचे भाव दाटून आलेत, मन दाटून आलंय। आमचा माणूस, आमचा राम आमच्या घरी आलाय, स्वतःच्या घरी आलाय। शरयू तीरावर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांच्याकडे। अयोध्येतल्या शरयू तीरी ते उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। विशाल, पुण्यभूमीमध्ये आज सकाळी जो विहंगम अप्रतिम असा कार्यक्रम झाला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा, त्याचे साक्षीदार तुम्ही बनलात आणि आता दीपोत्सव होतोय शरयू तीरी, काय सांगा? केवळ मीच नाही तर आपल्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतचे सगळे प्रेक्षक देखील याची डोळा घरी बसल्या बसल्या या सोहळ्याचे साक्षीदार झाले आणि प्रत्येक रंगारंग घडामोड त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला। पण आता मी घेऊन जातोय न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना दीपावलीच्या उत्सवात। आज आहे दीपावली, मी जसं म्हणाला आज आहे दसरा, आज आहे पाडवा। का तर रामलल्ला गाभाऱ्यामध्ये स्थापित झालेले जय श्रीरामचा नारा दिला जातोय आणि हा नारा फक्त दिला जात नाहीये तर देवदिवाळी देखील शरयू किनारी जी ती साजरी केली जाते। थोड्या वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतने याच्या तयारीची दृश्य दाखवली होती सुवर्णा। 1,60,000 थोडे दिडकीने लक्षात घ्या, 1,60,000 दिवे आता शरयूच्या तटावरती लावण्यात आलेले आहेत। सगळ्या शालेय विद्यार्थिनी जे आहेत या कामामध्ये आपली सेवा देऊ करतात, वेगवेगळ्या विद्यालयाच्या त्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांच्याकडनं एक सेवाभाव व्यक्त केला जातोय। अयोध्येतल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या विद्यार्थिनी त्यांना अप्रूप आहे की आपले रामलल्ला गाभाऱ्यामध्ये स्थापित झाले। आपण त्यांच्याशी बोलूयात, म्हणजे ही दृश्यता आपण पाहतोच आहे छानपैकी। ही विस्तीर्ण आज हा सगळा तट आहे आणि या तटावरती आपण एक कारंजे बघतोय आणि या कारंजांच्या साक्षीला आपण बघूयात की या सगळ्या सजावटीला हे दिवे देखील खरं तर याची शोभा वाढवतात, त्याचं देखणेपण वाढवतात। या देखणेपण वाढवण्यामध्ये या सगळ्या रणरागिणींनी हातभार लावलेला आहे। या इथल्या विद्यालयाच्या छात्रा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। दीदी, आपका नाम? मेरा नाम अनन्या पांडे है। हाँ, कन्या, कितने बजे से आप काम कर रही है, कितने दिए लगाए गए? हम सुबह 10:30 बजे से काम कर रहे हैं, लगभग 1.5 से 2 लाख दिए लगाए गए हैं। 1.5 से 2 लाख दिए लगाए गए। तो मतलब किस प्रकार से, मतलब हर एक सेक्शन को एक दिए लगाने का फिगर दिया होगा? हाँ, थोड़ा सा मतलब जगह बनाई गई थी, उसमें हम लोग को कहा गया था कि किस प्रकार से दिए रखने हैं, उसको रखने के तरीके, उसके बाद उसमें हम लोगों ने अलग अलग डिजाइन बनाए हैं, बस इतना ही था। क्या क्या डिजाइन आपने बनाया? तीर धनुष बनाए हैं, कई जगह मंदिर बने हैं, रंगोलियां बनी हैं और जय श्री राम सीताराम लिखा गया है, बस यही सब लिखा है। तो रामलल्ला आज स्थापित हुए गर्भ में, तो क्या लग रहा है, क्या भावना है आपकी? बहुत अच्छी है भावना, मतलब गर्व फील हो रहा है कि यहाँ के श्री राम। तो आप कब जाने वाली हो दर्शन के लिए? अब कल ही जाएंगे जरूर, कल से मंदिर खुल जाएगा तो कल तो जाऊंगी। हाँ, तो रामलल्ला सब लोग जाएंगे जी, पूरे अयोध्या को जाना चाहिए जी, है कि नहीं? हाँ। तो मतलब अब ये सब दिए लग गए हैं पूरी तरह से? हाँ, सारे लग गए हैं, सब अब बस जल रहे हैं। तो आप ये दिए लगाने में यहाँ के बाकी स्थानीय या भक्त लोग भी मदद के लिए आए थे? जी, सब लोग आए थे। सब लोग आए थे। प्रत्येकाने एक दिवा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपलाही हातभार या ठिकाणी लावावा। या विद्यार्थिनीची देखील कमाल आहे सुवर्ण, बघ ना, आपण देखील आपल्या शालेय जीवनात असताना अशा वेगवेगळ्या सेवेत खरं तर आपलं योगदान देऊ केलेलं आहे। पण यांचा आनंद कुठल्या अर्थाने वेगळा तर आमचे रामलल्ला जे ते स्थापित झालेले आहेत आणि 500 वर्षांचा हा संघर्ष यशस्वी होत असताना आज आम्ही दिवाळी साजरी करतोय, आज आम्ही पाडवा साजरा करतोय, आज प्रत्येक सण आमच्यासाठी आत्ता या क्षणाला आहे। त्याच्यामुळे यांनी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या सगळ्या भारतवासियांना अपील देखील केले, आज एक दिवा रामाच्या नावाने आपल्या दारी जरूर लावा। सुवर्णा, जय श्रीराम। जय श्रीराम। विशाल, आपण अनेकदा वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे की जेव्हा राम जन्माला आले तेव्हा राम जन्म लाग सखी म्हणून जयघोष झाला अयोध्येभर। त्याचप्रमाणे जेव्हा राम रावणाचा वध करून परत आले अयोध्येला तेव्हा ही दिवाळी साजरी झाली, पण आपण त्या क्षणांचे साक्षीदार नव्हतो। आज मात्र आजची पिढी मात्र, अख्खा देश मात्र आज
या क्षणांचा साक्षीदार आहे। ही दिवाळी, हा सण, ही अयोध्या नगरी जी लखलखली आहे ती तू मी आपण सगळे पाहू शकतोय। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून अख्खा देश पाहू शकतोय। तू तुझ्या भावना काय व्यक्त करशील? आज दिवसभरात खूप वेगवेगळे विचार येऊन गेले असतील हे सगळं दृश्य पाहून। विशाल, मला एक प्रकर्षण या ठिकाणी जाणवलं सुवर्णा, की राम, जसं मोदींनी म्हटलं की राम नाम आहे, निदान आहे, विधान आहे, एक विचार आहे। आणि त्याच पद्धतीने राम हे एक दैवत जे ते काय म्हणूयात युनिव्हर्सल असं दैवत आहे, सर्वांचं असं दैवत आहे। आणि त्याच्याकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगवेगळ्या अर्थाने, कारण जसं आपण आपल्या महाराष्ट्राच्या विठ्ठलाबद्दल वारीमध्ये सर्वत्र ज्यावेळेस आपण कव्हरेज करतो तेव्हा एक आई असं म्हणत असते की विठ्ठल माझा मित्र आहे, विठ्ठल माझा पुत्र आहे, विठ्ठल माझा सखा आहे, विठ्ठल माझा बाप आहे, विठ्ठल माझी आई आहे। तसंच रामाबद्दलचा विचार केला जातो। रामाबद्दल विचार करत असताना लोक असं फार कौतुकाने सांगतात की राम मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणत असताना खरं तर तो संन्यस्त आणि गृहस्थ आश्रमातलं एक उत्तम उदाहरण आहे। म्हणून तर त्याला क्षत्रिय म्हटलं गेलेलं आहे। आणि क्षत्रिय पण असणं हे प्रत्येकामध्ये, प्रत्येक मनुष्यात, स्त्रीमध्ये ते जन्मत आहे। आणि असे विचार व्यक्त करणारे अनेक लोक मला भेटली। मला अनेक लोक जे आहेत, म्हणजे रामाचं दर्शन हो न हो, पण आपण अयोध्येत आलेलो आहोत, शरयूच्या तीरे गेलो, छानपैकी हातपाय धुतले या थंड पाण्यामध्ये, म्हणजे भले थंडी आहे पण ते पाय धुतल्यानंतर रामाच्या कळसाचं जरी दर्शन झालं तरी तिथून आपल्याला परत निघायचं आहे। म्हणजे कळस जरी दिसला तरी रामाचं दर्शन भेटल्यासारखं आहे। काही लोक मला अशी भेटली की आम्ही इथं आलेलो आहोत, जोपर्यंत रामलल्लाचं दर्शन होत नाही तोपर्यंत आम्ही काय भोजन ग्रहण करणार नाही। कालपासून एकादशी धरलेली आहे, ती एकादशी तिचं मुख पाहूनच आम्ही सोडू, अशी देखील भावना व्यक्त करणारे भेटले। काही मला महाराष्ट्रातली लोकही भेटली की जी 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी तळ ठोकून आहेत, केवळ आणि केवळ आपल्या रामलल्लाचा चेहरा बघण्याची त्यांना इच्छा आहे। एका भाविकाने तर मला असं म्हटलं की विठ्ठलाच्या चरणी हात लावून आलेलो आहोत, एका वैष्णवाकडनं दुसऱ्या वैष्णवाच्या राजाकडे आलेलो आहे आणि त्याचा निरोप घेऊन याच्याकडे आलोय की अरे बाबा, तू ज्या पद्धतीने या गर्भगृहात सुखावलेला आहे तसाच हे सुख तुझ्याकडनं सगळ्या जनतेला मिळू दे, तमाम भारतातल्या जनतेला मिळू दे, अशी भावना मला व्यक्त करायची आहे। अशी साधी भोळी भावना देखील व्यक्त करणारे वारकरी मला या ठिकाणी भेटले। त्यामुळे सुवर्ण ही नुसती गर्दी नव्हती, तर ही गर्दी आपल्याला घेऊन जात होती द्वैताकडून अद्वैताकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, आपल्याला घेऊन जात होती एका विचाराकडे। त्यामुळे हा सोहळा फार वेगळ्या पद्धतीचा होता। म्हणून मी असं म्हणेल की एकदा तरी या अयोध्येत येऊन रामलल्लाचं हे दर्शन घेत असताना अयोध्येचे बदललेले स्वरूप आपण जरूर बघायला हवं, कारण विरासत बी आणि विकास बी हे काय नेमकं हे आपल्याला इथं आल्यानंतर कळू शकतं। अगदी विशाल, किती सुंदर वर्णन करतो आहेस। तिथे गेल्यानंतर तिथलं वातावरण तुझ्याही अंगात भिनलंय हे जाणवतंय तुझ्या शब्दातून। विशाल, अनेकदा कव्हरेजच्या साठी तू अनेकदा वारीला सुद्धा गेलेला आहेस, तो वैष्णवांचा मेळा तू पाहिलेला आहेस। चंद्रभागेच्या तीरी जाऊन स्नान करायचं आणि मग विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, तशीच प्रथा वर्षानुवर्ष चालत आली आहे अयोध्येत सुद्धा, की शरयू तीरी स्नान करायचं आणि मग रामाचं दर्शन घ्यायचं। तर तो जो अनुभव आहे शरयू तीराचं जे महत्त्व आहे त्याच्याविषयी काही सांगता येईल का? या भारतवर्षात सुवर्ण कायम असं म्हटलं गेलेलं आहे की नदीने मनुष्याला जगवलं आणि तगवलं। ज्या ठिकाणून ती वाहत गेली तिथे वसाहती निर्माण झाल्या, कारण त्याच्यावरती शेती होऊ शकली, त्यातनं प्यायचं पाणी मिळालं। मनुष्याला भले 2 ते 3 दिवस अन्न नाही मिळालं तरी चालेल, पण नुसतं पाणी पिऊन देखील तो जगू शकतो, अशी खरं तर या पाण्यातली ताकद आहे। याकडे केवळ एक पाणी जल म्हणून बघितलं जात नाही, तर याकडे भारतवर्षाच्या इतिहासात, धर्मात, पुराणामध्ये खरं तर आई म्हणून, माता म्हणून त्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे, त्याला दर्जा तशा पद्धतीचा देण्यात आलेला आहे। आणि ते नातं जे आहे ते भारतवर्षामध्ये कुठल्याही तीर्थस्थळावरती आपण गेलो तर भाविकांचं पहिलं प्राधान्य असतं की आईच्या गोदेमध्ये विसावायचं, तिला वंदन करायचा, एक तरी दिवा झेंडूच्या फुलासह, कुठल्याही फुलासह तिच्या पदरात सोडायचा, तिच्या पात्रात सोडायचा आणि त्यानंतर पुढील दैवताच्या दर्शनाला जायचं। अर्थात एका आईने मला खूप छान पद्धतीने सांगितलं, मी ज्यावेळेस त्यांना असं विचारलं की काही वेळेला तुम्ही या गोष्टी, म्हणजे आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की त्यामध्ये निर्माल्य टाकलं जातं, काही गोष्टी टाकल्या जातात, ती अपवित्र होते, तर त्यावरती त्या असं मला म्हणाल्या की एक लक्षात घे की गंगा कधी अपवित्र होऊ शकत नाही, म्हणजे वो मेली हो सकती है पर अपवित्र कभी नाही, ती आपल्याला कायमच पवित्र ठेवते। म्हणून
ती अस्वच्छ होऊ नये या दृष्टीने आपण काळजी घेतली पाहिजे, अशी संदेश देणारी एक म्हातारी आई जी आहे लातूरमधून आलेली, ती मला इथे भेटली होती आणि तिचं बोलणं ऐकून मला फार नवल वाटलं आणि त्यातनं मला पुन्हा एकदा प्रकर्षाने कळालं की आपण नदीकडे नुसतं नदी म्हणून बघत नाही तर तिच्याकडे आई म्हणून बघतो, तिला मातेचा दर्जा देतो. तर म्हणून मला असं वाटतं की रामलल्ला गर्भगृह स्थापित झाल्यानंतर शरयू देखील एक प्रकारे बघायला गेलं तर या अयोध्येच्या तटावरनं वाहत असताना या रामाला, या क्षत्रियाला, या रघुकुल वंशाला आपला पुत्रच मानत होती आणि ती सुद्धा सुखावलेली असेल की बघा माझा पुत्र बाल अवस्थेत जो मला बघायचा होता, त्याचे जे लाड करायचे होते ते लाड करत असताना त्याला या गर्भामध्ये स्थापित करण्यात आलेले आहे. आणि त्याचे लाड करण्यासाठी म्हणजे माझ्या मुलाचे लाड करण्यासाठी किती भाविक लाखोंच्या संख्येने, ज्यांना आपण वैष्णव म्हणतो, जे खरं तर जय श्रीरामचा नारा लावतायत, ते माझ्या तिरी येत आहेत, स्नान करतायत आणि त्याच्या दर्शनाकरता म्हणून पुढे जात आहेत. असा हा सगळा अनुभव आहे जो आपल्याला चंद्रभागेपासून, गोदावरीपासून तर थेट शरयूपर्यंत आल्यानंतर बघायला मिळतो. नाशिकचे भाविक तर असं म्हणाले की आम्ही वनवासी क्षेत्रात असणाऱ्या गोदावरीच्या तीर्थामध्ये तिथलं तीर्थ जे ते आणलेलं आहे आणि आज शरयूमध्ये आम्ही ते त्या ठिकाणी टाकणार आहोत. एक प्रकारे आम्ही दोन नद्यांचं मिलन करतोय, ही भावना सुखावणारी आहे. म्हणजेच वनवासातनं आलेला राम जो आहे तो राम इथे परत आला म्हणून गर्भगृह स्थापित झाला, ही भावना सगळे व्यक्त करताना दिसत होते. आणि सगळे म्हणत होते रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. जय श्रीराम. जय श्रीराम. विशाल, खूप खूप आभार. तुझ्या माध्यमातून, आपल्या टीमच्या माध्यमातून हा शरयू काठ दीपोत्सव सगळ्या आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळतोय. आभार. आपण अयोध्येतली ही थेट दृश्य शरयू काठावरची दीपोत्सवाची बघतो. पिढ्यां